गाजर, तुम्ही फोटो काढता, आम्ही बी काढतो. मस्त बाजरीची भाकर, भात, बारा मिसळीची भाजी. साहेबांना आवडते, मला पण आवडते. हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि सकाळी 6 वाजलेले इथं आणि आज आहे भोगी. तर तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. भोगीला काय असतं आणि काय काय करतात सुवासिनी, तर ते आजच्या ब्लॉगमध्ये पाहूया. आणि मी काय काय करते, तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. सकाळी उठल्याच्या नंतर अगोदर आंघोळ. तर चला अगोदर स्नान करायचं, त्याच्यानंतर पुढचे काम. बाय बाय. भोगी म्हटलं की कसं फ्रेश सकाळी सकाळी उठून मस्त छान आंघोळ वगैरे केली, डोकं धुतलं आणि तयार झाले. आणि लवकर लवकर आवरायचं, कारण की आज ड्युटी पण आहे आणि हे सर्व आवरून लेकरं पण 8 वाजता स्कूलमध्ये जातात. तर 6-6:30 वाजता आंघोळ वगैरे झाली. सोनी मामी तिकडं पोळ्या करायला लागली, कारण की मुलांना टिफिन पण द्यायचा होता. आणि तोपर्यंत मी भाजीचं सामान काढत होते. आणि भाजी काय म्हणजे साधीसुधी भाजी नव्हती. आज 12 मिसळीची भाजी, म्हणजेच 12 प्रकारच्या भाज्या असतात यात. वांगं, वाळूक, बोर, टमाटर, गाजर, त्याच्यानंतर वाटाण्याच्या शेंगा, आपला हरभरा, म्हणजे गोबी, आलू, असे गवारीच्या शेंगा, म्हणजे 12 प्रकारचे घेतात. आणि मस्त अशी इतकी तर भारी मसाल्याची भाजी होती ही. आणि लहानपणापासून ही भाजी एवढी टेस्टी होती, कारण की गुणकारी पण आहे. म्हणजे ही भाजी खाल्ल्याच्या नंतर निरोगी पण माणूस राहतं, कारण की म्हणजे पहिले जे आपले रूढी परंपरा लावलेल्या आहेत ते काही ना काहीतरी त्याच्यामागं कारण असतं. आणि जसं की तीळ, थंडीच्या दिवसामध्ये तीळ गरम असतात. थंडीच्या दिवसामध्ये खाल्ल्याच्या नंतर म्हणजे शरीराला गरमी, ऊब येते, असं म्हणजे तिळगुळ, वेगवेगळ्या सण जे आहेत तर त्यामागे आपल्या काही ना काहीतरी कारण असतं. आणि हे पहा, छान अशा मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आता याची भाजी करायची. तुमच्याकडं कोणाकडं काही टाकतात, कोणाकडं काही टाकत नाहीत, वेगवेगळं असतं. पण आमच्याकडं हे जेवढं मी दाखवते, वांगं, बोर, वालाच्या शेंगा, सिमला मिरची, आलू, वाळूक, त्याच्यानंतर टोमॅटो, मेथीची भाजी, वाटाण्याचे सोले, त्याच्यानंतर हरभरा, टोमॅटो, हे सर्वच टाकते. हे पहा, इकडं सोनी मामी पोळ्या करते आणि मी भाजी करायला घेते. आणि व्हिडिओ आमची शौर्या बेबी करते, कारण की तिला खूप घाई होती. आणि मम्मी एवढ्या प्रकारची भाजी मला खायची. आणि जसं जसं म्हणजे लेकरं मोठे होते तसं तसं त्यांना पण उत्सुकता असते, काहीतरी आज वेगळं आहे. आणि एवढ्या लवकर मम्मी पण आवरून करते, तर काहीतरी खास आहे. तर त्यासाठी मी मस्त मसाला मिक्सर वाटा काढून घेतला आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून ठेवला होता. आणि मस्त छान अगोदर लसूण वगैरे कुटून घेतला आणि ह्या भाजीला आता फोडणी द्यायची. तर ही भाजी खाण्यासाठी मी आतुर असतेच, पण साहेबांना पण खूप आवडते आणि भाजी पण भारीच होते. आणि अशा प्रकारे आमची भाजी इकडं होत होती, इकडं पोळ्या होत होत्या. आणि अजून एक कारण सांगते तुम्हाला, भोगविडा पण आज असतो. बऱ्याचशा महिलांना म्हणजे भोगविडा काय आहे हे माहीत नसतं. पण भोगविडा असा असतो की संक्रांतीच्या आदल्या दिवशी नागिनीचे पान आणि त्यामध्ये 5 सुपाऱ्या, 5 पान असे दोऱ्याने गुंतवायचे, सुतवायचे आणि ते 5 महिलांना हळदी कुंकू लावून आपल्या घरी बोलवून त्यांना द्यायचं असतं. आणि हे पहा, मस्त बाजरीच्या भाकरीचे नैवेद्य पण केले,
5 आणि इकडं भाजी तयार आहे आणि भाजी मस्त शिजत होती. फक्त वांगे थोडे मोठाले ठेवले, बाकी छान असं बारीक चिरून घेतलेलं होतं. आणि अशी प्रकारे आपली भाजी तयार झाली. शौर्याच्या टिफिनमध्ये भरली आणि शौर्या चला पप्पा म्हणे, कारण की शौर्याची आज थोडं लेट झालं तर व्हॅनचे काका गेले, तर आज तिचे पप्पा नेऊन सोडायलेत तिला स्कूलमध्ये. तर त्याची खुशी तिच्या चेहऱ्यावर वेगळीच. आणि चला पप्पा म्हणे, माझं टायमिंग झालेलं आहे आणि परत उशीर होईल असं म्हणून शौर्याबाई आवरत होती. तर बॅगमध्येच राहिली, तर बॅग काढण्यासाठी परत आल्या मॅडम. नाही बॅग नव्हती राहिली, तिचे काहीतरी डॉक्युमेंट्स राहिले होते, प्रोजेक्ट होतं तिचं काहीतरी, आणि हे घेऊन परत ती निघाली. आणि तुमच्या घरी पण असेच म्हणजे चिल्ले पिल्ले त्यांचं काहीतरी राहते स्कूलमध्ये जाताना, तर तशी आमची शौर्य आहे. हे झालं की ते झालं की ते काहीतरी राहणारच. मग मम्मी तुम्ही आज ड्युटीला जाणार का? मी म्हणलं हो बेटा जाणार. मम्मी जाऊ नका ना, इथेच ड्युटी करा, कारण की आमच्या इकडं आता इलेक्शन आहे, तर इलेक्शन ड्युटी ही परभणीला लागलेली मला, तर त्यासाठी मला आज जायचं होतं. तर भरपूर घरचे कामं वगैरे करून आम्हाला 4 वाजता ड्युटीला जायचं. तर 4च्या अगोदर मला हे सर्व घरचे कामं वगैरे करून जायची घाई होती. तर मग काय भाकरी पण झाल्या बाजरीच्या मस्तपैकी, हे पहा, आणि थोडासा भात पण टाकला इकडे, आणि बाजरीच्या भाकरी मस्त छान फुगल्या. आणि त्याच्यानंतर जेवायला वाढायचं. तर त्या अगोदर म्हटलं तिळाचे लाडू पण करून घ्यावं, कारण की तिळाचे लाडू केले म्हणजे ताण नाही. उद्याच्याला मी जरी ड्युटीला गेले तरी मग बाकी हे सर्व कामं होतात राहतात. पण हे तिळाचे लाडू परत मग सोनी मामीला काही बनवता येत नाहीत, आणि हे असे तर पोळतात, मजा येते मात्र करायला. थोडंसं थंडच होऊ द्यावं म्हटलं, कारण की जे भोगविडा आहे तर त्याच्यावर टाकण्यासाठी हे छोटे छोटे लाडू मी बनवत होते अगोदर. आणि ते पहा, माझ्या एक्सप्रेशन चेहऱ्यावरूनच कळत असेल तुम्हाला, हे लाडू पोळत आहे. परत मग म्हटलं हे थोडं थंड होईपर्यंत साहेबांना जेवायला वाढाव. आणि सरांना पहा, बाजरीची भाकरी, भात आणि बारामिसळीची भाजी, कांदा वगैरे वाढलेला. आणि साहेब पहा, म्हणजे त्यांना माहिती नव्हतं मी व्हिडिओ काढते, ते फोटो काढत होते. आणि ते पण हसायला लागले, म्हणे मी फोटो काढत होतो तोपर्यंत. मी म्हणलं तुम्ही तर म्हणता ना मी काही फोटो काढत नाही, फक्त तुझ्यामुळे काढतोय. तर असं नाही, म्हणजे जशी मला आवड आहे तशी साहेबांना पण आहे. आणि हे पहा, हे दुसरं ताट मी माझ्यासाठी घेतलेलं, बाजरीची भाकरी, भात, कांदा वगैरे. आणि अशा पद्धतीने आम्ही जोडीने मस्त जेवण वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर तिळाचे लाडू बनवते. आणि या ठिकाणी पाहू शकता, मकर संक्रांतीचं सर्वात महत्त्वाचं काम सुरू आहे, तिळाचे लाडू बनवण्याचं काम. वा 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 वा. काय पळवलं? हां, ते बघण्यावरून तरी मला वाटतं की थंड झाला असावं. अस्मिता, गृहिणीमध्ये एक अशी शक्ती असते माहिती आहे काय, की तिला पोळत नाही, काही होत नाही. म्हणजे ते पोळत नाही अशातला भाग नाही, पोळतंय, पण ते समयसूचकता आणि बुद्धिमत्ता एवढी असते त्यांची की ते बरोबर त्याच्यावरही मात करतात. तुम्हाला माहितीये का, तर कसं बोलवायला शिकवायला छोटी व्हायलेत काही, कोणती मोठी व्हायलेत. हे अलीकडच्या बारीक गुट्या कशाला केल्या ती नाही लक्षात आलं मला. हे नसते का, त्याच नाही बघा अजून हे जे आपले हे नसते का, विडा असते ना, त्या विड्यावर 5-5, एका विड्यावर 5-5 ठेवतात ना मी. अच्छा अच्छा अच्छा. 25 आणि सोनी मामीचे 10 असे वेगवेगळे केले, ते 35 असं. आता एवढा एक लाडू ठेवायचं म्हणलं, विड्यावर बसायला जागाच पाहिजे. त्याच्यामुळे ते वेगळे असतात. त्याची जागा, खरी जागा तर माझ्या पोटामध्ये आहे. थांबा, आजच्या दिवस उद्या सकाळी नुसतं ते लेकरं शाळेत गेले त्याच्यामुळेच करून ठेवायले. तिळाचे लाडू बनवते तर गोड वाटत आहेत, खाल्ल्याच्या नंतर तर किती गोड होतील. तसंच असते.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हम्म. आमचे तिळ सांडू नका, आम्हाला भांडू नका. ओके. पण आवरा लवकर लवकर. तिळगुळ आणि सगळं काही असलं तरी मुख्य काम तेही आहे. ड्युटी आहे. हा. ओके. फास्ट फास्ट करते. आवडलेलं तर आहेच. येस. ओके. मग मी पण घराच्या बाहेर पडले. घराच्या बाहेर पडून आता सुगडे वगैरे सोनी मामीला आणून द्यायचे होते. सुगडे म्हणजे हे बोळके, आणि हे उद्याच्याला संक्रांतीला लागतात. तर मग काय मस्त ह्या मावशीकडनं 2 खण घेतले. याला खण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ह्या बोळक्यांना नक्की सांगा. आणि हे 2 खण, त्याच्यावरती झाकायच्या 2 त्या झाकण्या, असं घेतलं. आणि मग मैत्रिणीकडे गेली आणि छान अशी 10 मिनटात रांगोळी म्हणजे मेहंदी काढून घेतली. कारण की वेळ नव्हता आणि फास्ट कोण आणला ते रंगायचा. आणि सुंदर अशी पहा माझी मैत्रिणींनी मेहंदी काढली, रास काढला वहिनीनी. आणि मेहंदी काढलं झाल्याच्यानंतर परत घरी आले आणि पाहू शकता मेहंदी कशी मस्त रंगलेली. 5 मिनटामध्ये मेहंदी रंगली. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता फास्ट भोगविडा करायचा, कारण की हे भोगविडा वगैरे करून परत मला जायचंच आहे परभणीला, त्याच्यामुळं घाई होती. आणि हे उद्याच्या ह्याचे पण विड्याचे सामान काढून ठेवलं, कारण की धावपळ तर असणारच आहे बंदोबस्तमुळे. पण संक्रांतीचा सण पण करायचा आणि बंदोबस्त पण करायचा. तारेवरची कसरतच असती आमची महिला पोलिसांची सध्या तरी. आणि तेवढं असूनही गजरा वगैरे आणला आणि ही साडी पण नेसली फास्ट. आणि ही साडी मी अन्वी कलेक्शन या इंस्टाग्रामच्या पेजकडनं ऑर्डर केलेली. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल, म्हणजे कॉटन मिक्स साडी आहे आणि साडी लांबी रुंदीला खूप भरपूर आहे, कपडा क्वालिटी चांगला आहे. आणि मग हे भोगविडा संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते. मग मस्त छान असा ताट सजवलं आणि अगोदर आपले भोगविडा ताट सजवल्या वगैरे विठ्ठल रुक्माईला म्हणजेच देवाला देत असतात आपल्या देवाऱ्यावरच्या. तर मग मी सर्वप्रथम देवाला हळदी कुंकू वगैरे लावून त्यांना भोगविडा दिला. आणि भरपूर महिला म्हणजे कोणी करत नाहीत भोगविडा, आणि हा भोगविडा एकमेकीचा जर घेतला तर त्यांनी ते समोर करायचं असते. आणि हा भोगविडा मी 4 ठाण्यामध्ये ड्युटीला असताना तिथून घेतला होता आमच्या काकूकडनं तिथल्या. तर तो भोगविडा मला खूप म्हणजे आवडतं आहेच, म्हणजे सणासुदीची तुम्हाला माहिती आहे, पण ते प्रत्येक करायला पण आवडतं. त्याच्यानंतर पहा सुंदर असं हे फोटोशूट केलं. आणि संक्रांतीचा ग्लो चेहऱ्यावर असा वेगळाच असतो, कितीही ड्युटी असो, कितीही धावपळ असो. पण संक्रांतीच्या दिवशी, भोगीच्या दिवशी बाईच्या चेहऱ्यावर जो तिळानं म्हणजेच खुशी असते तर ती वेगळीच असते. मग काय छान असे 2 गजरे लावले आणि साधंच काय मेकअप वगैरे तर काय केलं नव्हतं, फास्ट आवरलं. आणि तुळशीला विडा द्यायचा राहिला होता मला भोगविडा, तर मग तुळशीला पण भोगविडा दिला. आणि लवकर लवकर म्हणजे घरातले आणि आजूबाजूच्या 2-3 महिलांना बोलवून घेतलं आणि छानपैकी त्यांना भोगविडा दिलेला आहे. आणि हे पहा तुळशी मातेचं पण दर्शन घेतलं आणि तुळशी मातेला भोगविडा दिलेला आहे. अशी माझी धावपळ झालेली होती. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आणि माझी धावपळ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या आमच्या बाजूच्या प्रियाताई, त्या पण पार्लर आहे त्यांचं, त्या पण घाई गडबडीत आल्या बोलवलं की, कारण की त्यांना माहीत होतं मॅडमला पण ड्युटीला जायचं आहे आणि त्यांचे पण आता सीझन चालू आहे पार्लरचं. तर आल्या आणि त्यांना विडा वगैरे दिला. आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. उद्याचा ब्लॉग नक्की पहा. बाय बाय.